झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अनुमती या सिनेमाविषयी आपण बोलतोय. विक्रमजी आणि नवीन कलाकार आहेत सिनेमामध्ये काही, म्हणजे तुमच्या तुलनेत त्यांचा अनुभव, तुमचा अनुभव, तुम्हाला कुणाचा अभिनय भावला, कुणाच्या याच्याविषयी सांगा. आमच्या या सिनेमामध्ये कोणाचा अभिनय भावला? सगळ्यांचाच. एकही आमच्या अनुमतीमधला असा कलावंत नाही ज्याच्यावरती विक्रम गोखले, फाटक्या तोंडाचा माणूस, हा जाहीरपणे टीका करेल असा एकही नट ह्या सिनेमामध्ये नाही की ज्यांनी पाट्या टाकलेल्या नाही. एव्हरीवन इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हा होता. आणि गोविंदजी पण होते, तेही सांगायचे हळू की जरा असं पाहिजे किंवा असं नको. त्यामुळे हा सिनेमा छानच झाला. मला ह्या सिनेमातले सर्व नट इतके आवडलेले आहेत की मी नेहमी जाहीरपणे असं म्हणतो की या सिनेमामध्ये काम केल्यामुळे, या भूमिकेमुळे काय कुठली जी पारितोषिकं मला मिळालेली आहेत हे जरा जास्तच झाले कौतुक, पण ती जी काय मिळालेली आहेत पारितोषिकं त्याचं निम्म श्रेय मी माझ्या सगळ्या या नटमंडळींना देतो. ह्याला देतो, गोविंद निलाजींना देतो आणि मी मला पण देतो. मी सुद्धा नितांत श्रद्धेने सिनेमा केला. अगदी शेवटचा प्रश्न, वगैरे असं मी काय करणार? जे माझ्या हक्काचं आहे ते त्याबद्दल मी बोलणार, पण ते करताना बाकीच्या लोकांच्याकडूनही मला जे मिळालेलं आहे ते इतकं महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. हे सिनेमा पाहिल्यानंतर कळेल आम्ही काय म्हणतो. गजेंद्रजी, शेवटचा प्रश्न की सिनेमा प्रेक्षकांनी, कारण विक्रमजीवर प्रेम करणारं म्हणण्यापेक्षा विश्वास असणारा असा प्रेक्षक आहे अजून की हां यांचा सिनेमा आहे, तुमचाही वेगळा प्रेक्षक आहे. या सिनेमात असं काय आहे की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं? जसं विक्रमजी सुरुवातीला म्हणाले तसंच की हा एक अनुभव जर घ्यायचा असेल, सकस मनोरंजन हवं असेल, चांगलं काहीतरी बघितल्याचं समाधान हवं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आपण घरात जेव्हा बसलेलो असताना टी व्हीवर जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा उजेडातून एक छोटं काहीतरी छोट्या टी व्हीवरचा छोटा सिनेमा बघत असतो. सिनेमा मुळात हा अंधाऱ्या गर्भगृहात बघून प्रकाशाकडे बघण्याचा, लार्जर दॅन लाईफ बघण्याचं माध्यम आहे. त्याचा साऊंड आणि त्याचा तो एकांत ह्या सगळ्याचा आहे. म्हणून तो थिएटरमध्ये बघायला हवा आणि हा सिनेमा बघायला हवा, कारण एक उत्तम अनुभव तुम्ही तुमच्यासोबत परत घेऊन जाणार आहात. विश्वासाने केलेला सिनेमा, सकस असं सारखं असलं. म्हणजे ही टेलिव्हिजनची सिरियल नाही हो की भाजी खुडता खुडता बघितलं, 2 वाक्य नाही कळली, काही बिघडत नाही, तिकडं तो गॅस कमी करू, असं नाही आहे. सिनेमा असा नसतो बघायचा. टेलिव्हिजन बघतो आपण तसा नसतो बघायचा. सिनेमा बघितल्यासारखा बघायचा असतो. आणि तुम्हाला जर चांगला अनुभव घ्यायचा असेल आणि फक्त मनोरंजनाकरता मनोरंजन ही कल्पना डोक्यातून बाजूला ठेवली तर मनोरंजनाबरोबरच धीरगंभीर असा तुमच्या बुद्धी आणि मन दोन्हीलाही खाद्य देणारा असा तुम्हाला सिनेमा पाहायचा असेल तर अशा तऱ्हेचे सिनेमे तुम्ही पाहिलेच पाहिजेत. तुमच्यामुळे जगणार आहेत ते सिनेमे, तुमच्यामुळे हे लोक जगणार आहेत, आम्ही जगणार आहोत. म्हणजे आमच्या जगण्याकरता म्हणत नाही मी, पण सारखं मराठी भाषा जय महाराष्ट्र रामोत्तम हे करण्यापेक्षा मराठी सिनेमा बघा आणि तो थिएटरमध्ये जाऊन बघा, घरात बसून बघू नका. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. तर हे होते विक्रम गोखले आणि गजेंद्र आहिरे. वेगळा विषय आहे. ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला विक्रम गोखलेंचा, त्यांचा अभिनय आहे. जोडीला नवीन पण काही कलाकार आहेत आणि गजेंद्र आहिरेंचं दिग्दर्शक, असं एकत्रित एक चांगलं मिश्रण प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.